नमस्कार मंडळी. तर आज तयार होऊन छान असं गेलो होतो शुभमच्या लग्नाला. इकडे आई मला पण घे असं चालू असतं आणि सगळ्यांना ती हाय करत होती. खाली आलो तर हे पक्ष्यांचा किलबिलाट ना मस्तच ऐकायला येत होता. बरं तुम्हाला पक्षी हवे असेल तर मला DM करा बरं का. छान असे डिजिटल बोर्ड्स लावले होते सगळीकडे लग्नाचे, त्यामुळे वातावरण एकदम वेडिंग वाईब्स येत होती. आणि स्टेजवरची ही गर्दी बघता आता आमचा नंबर कधी येणार असं म्हणून मी विचार करत होते. आणि ह्या मित्रांचं ना काहीतरी गहन डिस्कशन चालू होतं. बरेच ते काय चालू होतं ते काय समजलं नाही. तर विष्णुदादा म्हणे मी पण आलोय तर त्याला सुद्धा जायचं लाईफमध्ये घेतलं आणि इकडे झिंकार गाणं तर लग्नामध्ये वाजलंच पाहिजे. उरात होते धडधड लाले गालावर आले. लग्नात छान असं रुखवत मांडलं होतं आणि थोड्या दिवसांनी ही घाई गडबड आमच्याही घरी तुम्हाला बघायला मिळेल. त्याचे व्लॉग्स येतीलच, त्याच्यासाठी फॉलो करायला मात्र विसरू नका बरं का. तर छान असं रुखवत मांडलेलं बघितलं, जेवलो, थोडेफार फोटो काढले आणि मग घरी आलो. घरी आल्यावर बघितलं तर रस्त्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे. खडी वगैरे आणून टाकायचं काम चालू होतं. इकडे झोपून उठल्यावर विराला काय झालेलं माहिती नाही, डायरेक्ट या खिडकीत जाऊन उभी राहिली होती. मी होते पाठीमागे त्यामुळे काळजी नसावी. खिडकीतनं तिचं निरीक्षण चालू होतं की JCB कुठे आहे, ट्रक कुठे आहे वगैरे. छान असा सनसेट होताना सूर्याचा मस्त असा फोटो काढला. तोपर्यंत अजून एक त्या खडी इथे येऊन पडली होती. त्याच्यानंतर मग आईकडे गेले. मस्तपैकी आईकडे ना आज आईला आणि बाबांना म्हटलं चला खायला घालूया आपण मिसळ करून. तरी ते विराचा जो काही खेळण्याचा पसारा आहे तो चालू होता. मस्त अशी मिसळ केली, ती खाल्ली. आणि इकडे विरा बघा ती बादली घेऊन यायच्या मागे काय काय घेऊन जायचं हे तिच्या डोक्यात असतं बहुतेक. ती गेली की ती वस्तू घेते आणि तिनं ती बादली हट्टाने घेऊन यायला लावली. मला तुमची पण लहान मुलं असं करतात का ते कमेंटमध्ये सांगा बरं. पिशवीसुद्धा बादली ठेवल्यानंतर तिलाच घ्यायची होती, कारण मी चुकून बादली काढून ठेवली तर असं तिला वाटत होतं. त्यामुळे ती बादली पिशवीत ती घेऊन चालली होती. मस्तपैकी त्या आजोबांना टाटा वगैरे केलं, चला जाऊया चालू होतं. पण येता वाटेत आम्ही घेतला स्टॉप, कारण तिथे देवकी खेळत होती. मग आम्ही सुद्धा तिच्याकडे थांबलो होतो, कारण घरात सुद्धा कोणी नव्हतं. मस्त असं तिथे वेळ घालवला छान असा. इकडे बॅडमिंटन खेळत होती, ते सुद्धा बघितलं. तिच्याकडे विराकडे फुल टाकल्यानंतर असं तिला वेगळंच काहीतरी वाटत होतं, त्यामुळे तिची मजा मस्ती सुरू होती. आणि नंतर असं बॅडमिंटन स्वतः खेळून दिवस संपवला. तुम्ही फॉलो करायला विसरू नका.